आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। देशभरामध्ये धुलीवंदनाचा उत्साह पाहायला मिळतोय, पण महाराष्ट्रामध्ये मागील आठवडाभरापासून राजकीय धुळवड देखील सुरू झाली आहे। अधिवेशन, राजकीय सभा, मोर्चा तसंच पत्रकार परिषदांमधून का होईना आरोप प्रत्यारोपांची धुळवड रंगलेली पाहायला मिळते। आढावा घेऊयात बुरा न मानो होली है या आमच्या विशेष कार्यक्रमातून। मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। हा सण उत्सव साजरा करत असताना खरं म्हणजे हा होळी आणि जी रंगपंचमी धुलीवंदन आहे, हे सगळे राग, लोभ, द्वेष, मत्सर बाजूला ठेवून एकत्रपणे हा सण उत्सव साजरा करतात आपली महाराष्ट्रातली जनता। एक दोन लोकांना सल्ला द्यायचा आहे की उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी शिमगा करण्याची पद्धत आहे, आपल्या इकडे शिमगा करण्याची पद्धत आहे। पण काही लोक 365 दिवस जे शिमगा करतात त्यांना मला एवढं सांगायचं आहे की एखाद दिवस ठीक आहे, उरलेले 364 दिवस आपण सभ्य माणसांसारखं वागण्याचा प्रयत्न केला तर उत्तम होईल। आम्ही अजिबात शिमगा करत नाही। जनता शिमगा करते मिंदे गटाच्या नावानं, भाजपच्या नावानं, तेवढा पुरेसा आहे। आम्हाला शिमगा करण्याची गरज नाही। डोळ्यात मावत नाही असं हे आई जगदंबेचं रूप आहे। शिवसेना ही काय निवडणूक आयोगाच्या बापाची नाही की त्यांनी उचलावी आणि दुसरं कोणाला द्यावी। ती जनतेची आहे आणि त्या जनतेचा महासागर काल खेडच्या गोळीबार मैदानामध्ये उसळलेला आपण पाहिला। आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की राजसाहेब आले तर याच्यात दुप्पट गर्दी होईल, कारण ठाकरे कुटुंबियांचे विचार ऐकण्यासाठी ती बाळासाहेबांची पुण्याई आहे। काही लोक मातोश्रीची भाकरी खाऊन राष्ट्रवादीची चाकरी करताना आपण पाहिलेलं आहे। आता तर राष्ट्रवादीचे लोक त्याच्यामध्ये घुसवायची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे इतर कुठल्याही पक्षातले लोक येत नाहीत। त्यामुळे ही काय मॅच फिक्सिंग आहे। राष्ट्रवादीतले लोक उद्धव ठाकरे गटामध्ये घेण्याची जी काही सुरुवात झालेली आहे, हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पाहतोय। बघा, ते काय म्हणतात त्याच्याकडे काय उत्तर द्यायची काही गरज नाही। त्यांचं स्क्रिप्ट जे आहे, ते जे बोलतात कोणी मिंदे गटाचे लोक, त्यांचं स्क्रिप्ट हे भारतीय जनता पक्ष लिहून देतं आणि त्यानुसारच ते बोलतात। त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं अशी जनतेची इच्छा आहे की आज आणि आत्ताच 2024 ते 2024 स्वातंत्र्य लढ्याशी सुतराम संबंध नसलेली पाशवी वृत्ती जर माझा देश गिळंकृत करत असेल तर तिला इथल्या इथेच गाडावं लागेल। आणि जर शपथ घेणारच असाल तर हीच शपथ घ्यायची की मी माझ्या भारत मातेला पुन्हा यांच्या गुलामगिरीच्या साखळीत अडकू देणार नाही। तेच शब्द, तीच वाक्य, तेच टोमणे, काहीही नवीन या सभेमधनं मिळालं नाही। खरं म्हणजे त्यांच्या नाकाखालून 40 लोक निघून गेल्याचा संताप आणि निराशा या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या भाषणामध्ये केवळ हताशा ही आपल्याला पाहायला मिळत होती। त्या व्यतिरिक्त त्यात काही नव्हतं। पण मी घरामध्ये बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही आज घराघरा गुवाहाटी हॉटेल जाऊन सुद्धा महाराष्ट्र सांभाळू शकत नाही आहात। तुमचा अर्धा वेळ नुसता फिरण्यामध्येच जातोय। एक तर दिल्लीला मुजरे मारायला जाणं, त्याच्यामध्ये अर्ध आयुष्य चाललेलं आहे आणि बाकीच्यांना काही जणांना खोके अजून पूर्ण मिळालेले नाहीत, मंत्रिपद देता येत नाहीत, त्यांना सांभाळताना तुमचं उरलेलं आयुष्य जात आहे। रामदास कदम साहेबांनी रॅलीचं आयोजन केलेलं आहे, सभेचं आयोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे। काय आव्हान सभा, अमुक सभा घेतल्या तरी त्याला काय, ते सगळं जे आहे हे सगळं खोक्याचं राजकारण आहे। कोकण आणि शिवसेना हे एक अतूट नातं आहे, ते काल स्पष्ट दिसलं। त्यानंतर आता मालेगावला सभा होईल उत्तर महाराष्ट्रात। संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारे जनतेची मनं काबीज करण्याचं जी मोहीम आहे ती सुरू आहे।
अरे माझं तर आव्हान आहे, नुसतं मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागून दाखवा. शिवसेना नावाशिवाय, बाळासाहेबांच्या फोटोशिवाय तुम्ही मतं मागून दाखवा. तुम्ही सुद्धा बाळासाहेबांचं नाव बाजूला करा, कारण तुम्ही ते सोडलेलंच आहे. त्यांचे विचार सुद्धा तुम्ही सोडलेले आहेत. आम्ही का बाजूला करावं? आम्ही आमच्या आमदारक्यापणाला लावल्या शिवसेनेमध्ये राहण्यासाठी. आम्हाला जर दुसऱ्या पक्षात जायचं होतं तर आम्हाला कुठलाही धोका नव्हता. आमच्याकडे 2/3पेक्षा जास्त बहुमत होतं. पण शिवसेनेची खरी ध्येय धोरणं याचं पालन आम्ही करतोय आणि म्हणून तुम्हाला बाहेर पडायला लागलं. तोपर्यंत तुम्ही बाहेर सुद्धा पडत नव्हता. तुमच्या ह्याच्यातला मास्क कधी खाली आला नाही. शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे, आपण त्यांचे चिरंजीव आहात. पण उद्धवजी, एक गोष्ट मला आपण सांगा, शिवसेना प्रमुख जिवंत असते तर सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? पण मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या, तुमच्या वडिलांच्या विचाराची बेईमानी तुम्ही केली. गद्दार तुम्ही आहात. 50 ठोके काय 100 ठोके जरी आले तरी हे माझ्या ह्या उंची समोर ते मला खूप ठेंगणे वाटतात. ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, ज्या दिवशी आम्ही पक्षाची बेईमानी करू, त्या दिवशी आमच्या रक्तात दोष असं ग्रहित करा. हे आपल्याला अभिमानाने सांगतो. कारण की ज्याचं मुख्यमंत्रीपद वाचवताना जे बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेलं होतं आज सगळ्यात विसरत नाही. तुम्ही मात्र एका मिनिटामध्ये सगळं विसरता आणि सत्तेपोटी आपल्या जे खऱ्या अर्थाने अनेक वर्ष ज्यांनी दुश्मनी केली, अनेक वर्ष ज्यांनी शिवसेना फोडली, त्यांच्या बरोबर तुम्ही जाता. याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही. कृपया लोकांना खोटं सांगू नका. कोकणातला म्हणजे होळीचा सण खूप महत्त्वाचा असतो. हे सगळे मुंबईचे चाकरमाने सुद्धा त्या ठिकाणी होळीसाठी 5-5, 6-6 दिवस गावात असतात. हे सगळे त्या ठिकाणी आले होते. कुठूनही बाहेरून माणूस आणता आलं नाही. त्या केसरकरनी सिद्ध करून दाखवावा, नाहीतर मग केसरकरला राजीनामा द्यावा त्यांनी. शिवसेना प्रमुखांनी शिकवले की उद्धव, ढेकणं चिरड्याला तोफीची गरज नसते, ढेकणं नुसती अशीच चिरडायची असतात. यांच्यासाठी गोळीबार करण्याची गरजच नाही. ही ढेकणं आपलं रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांना चिरडण्याची ताकद तुमच्या एका बोटामध्ये आहे. मतदानाच्या दिवशी एक बोट या ढेकणाला चिरून टाकणार आहे. तोफीची काय गरज आहे? या तोफा माझ्या आहेत ना, मुलुक मैदानी तोफा आहेत. पण एक गोष्ट मला उद्धवजींना सांगायला हवी. उद्धव साहेब, तुम्ही एकदा नाही 100 वेळा खेळमध्ये आलात तर योगेश कदमाला तुम्ही पाडू शकणार नाही. हा राम्या, हा बाम्या, तो एक पिक्चर काहीतरी होता. काय त्या पिक्चरचं नाव काहीतरी होतं खरं. झपाटलेला नावाचा एक पिक्चर होता. त्यातला हा तात्या विंचू आहे. हा राम्या म्हणजे त्यातला तात्या विंचू आहे. जर का तुम्ही मी केशव भोसलेंचा ड्रायव्हर होता हे जर का तुम्ही सिद्ध करून दिलं तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. आता उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला याल. आपण कुणाचं ऐकतोय, काय बोलतोय? मी वाघाचा का जगलोय? कोणाचं ड्रायव्हर म्हणून कधी नोकरी केलेली नाही. रामदास कदम आज सांगत आहे की मी केशवराव भोसलेचा ड्रायव्हर होतो, हे सिद्ध करावं. अखंड तालुक्याला माहिती आहे, अखंड आमच्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. रामदास कदम हा 1985 साली केशवराव भोसलेंची गाडी घेऊन, त्याचा मी ड्रायव्हर आहे म्हणून सांगतो. आम्ही त्याच्याबरोबर सोबत होतो 1985ला. नंदू कदमच्या गाडीवरती दारू विकायला बोरिवलीला काजू पडायला होता. आम्ही सांगितलं पाहिजे, काय ओळख होती तुझी? तू दारूचे फुगे नव्हते विकत तिथं त्या सागाच्या कांदिवली बोरिवलीच्या परिसरात लोकांना सांगायचं. तर बुरा न मानो होली ह्याच्या माध्यमातून आपण नुकतंच बघितलं की कशा प्रकारे एका बाजूला उद्धव ठाकरे यांची सभा होते आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सगळेच जण मैदानामध्ये उतरतात आणि मग आरोपांचं धुमशान अशा प्रकारे रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र अगदी काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर अधिवेशन कालावधीमध्ये देखील एकमेकांवरती अशाच प्रकारची धुळवड सुरू असल्याचं पाहायला मिळतं. तर केवळ अधिवेशन नव्हे तर दुसरीकडे सुरू असलेल्या सातत्यानं होणाऱ्या पत्रकार परिषदांमधून देखील एकमेकांवरती अशाच प्रकारची धुळवडही केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच संदर्भातली ही धुळवड पाहूया. तर एकंदरीतच ही धुळवड जी आहे
एकमेकांवरती केली जात असताना मात्र अनेक वेळेला पातळी सोडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं। मात्र अखेर हा सणच असा आहे की एकमेकांवरती कितीही टीका केली तरी देखील बुरा न मानो होली है असं म्हटलं जातं। अवघ्या संपूर्ण देशभरामध्ये आज होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। मात्र सगळ्यांचं लक्ष या होलिकोत्सवाकडे आणि धुळवडीकडे जरी असलं तरी देखील राजकीय धुळवडीला एक वेगळ्या स्वरूपाचं महत्त्व प्राप्त झालेलं असतं। कारण उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेच्या माध्यमातून विविध प्रकारची टीका या सर्व 40 आमदारांवरती केली। मात्र मग त्यातही शांत राहतील ते हे 40 आमदार कसले? त्यांनी देखील थेटपणे उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत अनेक प्रकारची धुळवड केल्याचं पाहायला मिळालं। या संपूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये एकमेकांवरती ताशेरे ओढले जात असताना मात्र दुसरीकडे अधिवेशन काळात आणि पत्रकार परिषदांमध्ये नेमकं काय घडलं तेही पाहूयात। कुणाचं काय झालं, कुणाचं काय झालं, काय म्हणले मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का? बंड शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका। त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा। वर्ण आदेश आहे आणि सगळ्यांनी गप गुणाने ऐकलं। आणि मी निवडणूक आयोग म्हणालो, मी त्याचं स्पष्टीकरण पण दिलं। तुम्ही 2-4 वेळा ते निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग, अरे निवडणूक आयोग का लोकसेवा आयोग? रिझल्टला महत्व आहे, रिझल्टला। रिझल्ट दिला मी लगेच, मी त्याच्यावर बोललो, माझा खुलासा दिला। पण मी असं काही बोललो नाही की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाणाच्या समाधीकडे जायला लागेल, असं का बोललो का मी? जयंतराव, आता तुम्ही अजितदादा आणि आणखी कोणी कोणी आहेत ते आता मुख्यमंत्री सगळं भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागलेत ना। ते अजितदादाच म्हणाले त्याची साईज बी सेमच आहे सगळी। ते कोण लावते बघा जरा आणि एकदा ठरवा कुणाचं ते नाव फिक्स करून। मग दादा तर आता एवढे असे प्रवक्ते झालेत शिवसेनेचे, एकदम त्यांचं आता पदच द्यायचं बाकी आहे एवढे, म्हणजे सहशिवसेना प्रमुख, सहशिवसेना। पण आता शिवसेना प्रमुख नाही होऊ शकत, शिवसेना आपल्याकडे आहे, ती पण संधी गेली। महाराष्ट्रातलं चित्र ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशात आज महागाई आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आज राजकारण केलं जातंय सत्तारूढ पक्षाकडून, त्या सर्वांचा निषेध हा जनतेने केलेला आहे। त्यांच्यावर अन्याय करून तिकडे आले, जयंतरावाचं ती इच्छा होती तिकडं, होती की नाही? रेकॉर्डवर घेऊ का? अनेक ज्या काही सुरस कथा आहेत त्या हळूहळू बाहेर येत आहेत, त्या मी इथे बोलू इच्छित नाही। अनेक लोकांची त्याच्यामध्ये पंचायत होऊ शकते। या देशात एक प्रकारचं वर्णाचं वारं हे दिसतंय। 2024 साली पुन्हा येणारच आम्ही आणि कसबा जिंकणारच आम्ही। कसबा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है। कसबा निवडणुकीमध्ये धनगेकरांचा विजय आहे, महाविकास आघाडीचा विजय नाही आहे। या प्रश्नाचं उत्तर गांभीर्य प्रधानमंत्र्यांनी द्यावं हीच आमची इच्छा होती। आणि म्हणून एक पत्र लिहिले माननीय पंतप्रधानांना, हे जे काय तुम्ही आमच्या मागे लावलेला ससेमिरा, ईडी, सीबीआय, जसं निवडणूक आयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे ना, तसं आता या पोपटांना सुद्धा त्या पिंजऱ्यामध्ये टाकण्याची वेळ आलेली आहे। यंत्रणांचा गैरवापर हा कुठेही होत नाही। मोदीजींच्या राज्यामध्ये जे काही गैरमार्गाने पैसे कमावतायत, गैरकारभार करतायत, भ्रष्टाचार करतायत, अशा भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम हे वेगवेगळ्या एजन्सीज करतायत। तालिबान और अलकायदा जैसे लोग हाथ में हथियार उठाते हैं अपने विरोधियों को ख़त्म करने के लिए। ये सरकार ने ईडी और सीबीआई जैसे हथियार अपने विरोधियों को खिलाफ यूज करने का एक बीड़ा उठाया है। तालिबानी कोण आहे महाराष्ट्राला कळतं। 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात सत्तेचा किती दुरुपयोग झाला आणि तालिबानी स्वतः तालिबानीसारख्या वागल्या आहेत, त्यामुळं त्यांना जे जसे वागले आहेत म्हणून त्याला तसं दिसतं आहे। ही जी बनावट शिवसेना आहे
डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. महोदय, आम्ही सगळे चोर म्हणतात आणि हे काय महाचोर आहेत का? काहीतरी आम्हाला कळायला पाहिजे, आम्हाला निर्णय पाहिजे साहेब, आम्हाला आज निर्णय पाहिजे. अध्यक्ष महोदय, या विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणं जसं दिसत आहे त्याच पद्धतीनं आमच्या विरोधी पक्षातल्या सदस्यांना देशद्रोही म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. देशद्रोही म्हटलेलं माननीय अध्यक्ष महोदय आपण कसं काय सहन करता असा प्रश्न मला विचारायचा होता, परंतु मला हात वरती करून देखील विधिमंडळाला बोलायची संधी दिली नाही. आता तो मला वाटतं त्यांनी जर वक्तव्य जर केलंच असेल तर ते बरोबरच आहे. हे असे लोक हे देशद्रोहीच्याच लाईनीत बसतात, त्याच पंक्तीत बसतात. की जे त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, हसीना पारकर दाऊदची बहीण, तिला चेक दिलेले ते ज्यांनी देशद्रोह केला त्याचा राजीनामा पण घेण्याची हिंमत नाही दाखवली. बरं झालं ते त्यांचे साथीदार अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेळ आमची टळली. बरं झालं. म्हणजे महाराष्ट्रद्रोह मोठा आहे का देशद्रोह मोठा आहे? जे काल परवाकडे मिंदे बोलले की बरं झालं आमचं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं, मग घातला दोडगोस सगळ्यांनी. मग म्हणाले नाही 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 तसं नाही, मी तुम्हाला उद्देशून देशद्रोही अरे बोलू कैसा शक्य येईल, बोलला सर जीभ हसून टाकू, कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत, देशप्रेमी आहोत. आणि मुख्यमंत्री म्हणून मी बोलत नाही, मी मिंदेना बोलतोय. जो त्यांनी गहाण ठेवला होता काँग्रेस राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण, तो धनुष्यबाणी आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना आहोत. त्यामुळे ही शिवसेनेची यात्रा संपूर्ण विदर्भामध्ये फिरेल आणि सर्व मोठे नेते या यात्रेमध्ये सामील होणार आहेत. आमच्या शिवगर्जना यात्रेला शिवसेनेच्या आमच्या प्रचंड प्रतिसाद राज्याच्या कानाकोपऱ्यात मिळाला. त्यामुळे ते मुळापासून हादरले. जनता जरी कागदावर तुमच्याकडे चिन्ह आला असेल, शिवसेना ही कागदोपत्री आली असली तरी शिवसेनेचा वारसा, जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे असल्या या यात्रा आणि त्या यात्रात तुम्ही सामील करून घेणारे पैशाच्या जोरावरचे कार्यकर्ते, त्याच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. उलट तुम्ही जितक्या अशा यात्रा काढाल तितकी तुमची बेमनी आणि गद्दारी लोकांपर्यंत जास्त पोहोचेल. संजय राऊत त्यांना गद्दारी आणि खुद्दारीचा अर्थ कळत नाही. संजय राऊतने शरद पवारांच्या दरवाजावर झिजवलेलं डोकं ही गद्दारी आणि शिवसेनेचा विचार, बाळासाहेबांचा विचार आणि युती टोकवणे ही खुद्दारी. तर धुळवडीचे राजकीय रंग आपण आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिले. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय.